मुंबई महाराष्ट्राची राजधानी, याच सोबत भारताची फायनान्शियल कॅपिटल सुद्धा आहे। भारताच्या कानोकोपऱ्यातून कामानिमित्ताने लोक मुंबईच्या दिशेने येतात। हेच लक्षात घेता मुंबईकरांच्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि मेट्रोमॅन देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 2014 पासूनच मुंबईत मेट्रोचं जाळं विस्तारण्यास सुरुवात झाली। आज मुंबई मेट्रोनं तब्बल 100 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे। याच पार्श्वभूमीवर आढावा घेऊयात मेट्रोच्या 100 किलोमीटर नेटवर्कचा आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहे जयेश पाटील। आज मुंबई लोकलचे बेस्टचे विस्तीर्ण जाळं असतानाही अनेक भागात जा-ये करण्यासाठी मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो असं चित्र होतं। आता मुंबईतील विस्तारणारा मेट्रो नेटवर्क मात्र हा मुंबईकरांसाठी चांगला पर्याय ठरत आहे। यामुळे मुंबईतील दळणवळणाच्या इतर सोयी सुविधांवर येणारा ताणही कमी होण्यास मदत होते आहे। अर्थात यामागे दूरदृष्टी असणारे आणि भविष्याचा वेध घेणारे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा हात आहे। आज लोकल, बेस्ट या पारंपरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसोबतच मेट्रो, मोनो, जलवाहतूक आणि भविष्यात येऊ घातलेली पॉर टॅक्सी यासारख्या सुविधा मुंबईची वाहतूक व्यवस्था वेगानं बदलत असल्याचा आदर्श उदाहरण ठरत आहे। नुकत्याच पार पडलेल्या मेट्रो 9 आणि मेट्रो 2B च्या उद्घाटनाने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रोच्या विविध मार्गांची एकूण लांबी जवळपास 100 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे। प्रत्येक मेट्रो लाईन शहरातील गर्दी कमी करण्यासाठी, प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि वेगवेगळ्या भागांना जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे। सर्वप्रथम पाहूयात मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका होण्याचा मान असणारी ब्ल्यू लाईन मेट्रो। वर्सोवा ते घाटकोपर अशी 11.4 किलोमीटरची ही मार्गिका पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारी एक महत्त्वाचा दुवा आहे। ही मेट्रो आजही सर्वाधिक वापरली जाणाऱ्या मार्गांपैकी एक आहे। हा मार्ग वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेशी जोडणी उपलब्ध करून देतो, ज्यामुळे प्रवाशांना सहज आणि जलद प्रवास करता येतो। अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांवर उपनगरीय रेल्वे आणि मेट्रो 3 यांच्यात सुलभ इंटरचेंजची सुविधा देखील उपलब्ध आहे। या मेट्रोमुळे वर्सोवा ते घाटकोपर प्रवासाचा वेळ 71 मिनिटांवरून फक्त 21 मिनिटांपर्यंत कमी झाला आहे, ज्यामुळे मोठा वेळ वाचतो आहे। यानंतर येते येल्लो लाईन 2A। दहिसर ते अंधेरी पश्चिम अशी 18.6 किलोमीटरची ही मार्गिका पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ करते। याचबरोबर रेड लाईन मेट्रो 7 गुंदवली ते दहिसर अशी 16.5 किलोमीटरची ही मार्गिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे। लाईन 2A आणि 7 मिळून पश्चिम भागामध्ये एक मजबूत वाहतूक नेटवर्क तयार करतात। यामध्ये नुकतीच भर पडली आहे ती म्हणजे मेट्रो 2B ची। मंडाळे ते डायमंड गार्डन असा 5.53 किलोमीटरचा पहिला टप्पा हा नुकताच सुरू झाला असून पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटी देखील मजबूत झाली आहे। यानंतर येते मुंबईकरांनी सर्वाधिक प्रतीक्षा केलेली आणि विविध कारणांनी बहुचर्चित ठरलेली ॲक्वा लाईन मेट्रो 3। कप परेड ते आरे असा 33.5 किलोमीटरचा हा भूमिगत मार्ग दक्षिण मुंबईला थेट पश्चिम उपनगरांशी जोडतो। ही मार्गिका मुंबईच्या आधुनिक पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आज ही संपूर्ण मार्गिका कार्यान्वित झालेली असून ही मेट्रो लाईन मुंबईतल्या अशा भागांना जोडते जिथे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय अगदी मर्यादित होते, जसे की महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, काळबादेवी, CSMT, मंत्रालय, कप परेड आणि मुंबई विमानतळ यासारख्या भागातून धावणाऱ्या या मेट्रोनं मुंबईकरांचा प्रवास अतिशय जलद आणि कमी खर्चात होतो आहे। पुढची आणि सर्वात महत्त्वाची मेट्रो मार्गिका आहे ती म्हणजे रेड लाईन मेट्रो 7, जी ओवरीपाडा ते गुंदवली असा 16.5 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे। यामध्ये एकूण 13 स्थानकं आहेत। बांधकाम करतेवेळी या मार्गाचे 3 उपमार्गांमध्ये विभाजन करण्यात आलं होतं। मेट्रो लाईन 7 दहिसर पूर्व ते गुंदावली, मेट्रो लाईन 7A गुंदावली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2 आणि मेट्रो लाईन 9 सुभाषचंद्र बोस स्टेडियम ते दहिसर पूर्व। नुकत्याच लोकार्पित झालेल्या मेट्रो लाईन 9 मुळे आता 2A आणि 7 या स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून मेट्रो लाईन 7 ही 9 सोबत एकत्रितपणे चालणार आहे।
दहिसर ते काशीगाव असा 4.7 किलोमीटरचा रेड लाईन 9चा नवीन टप्पा सुरू झाला, ज्यामुळे मीरा भाईंदर परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा भाईंदर काशीगाव दरम्यान थेट आणि अखंड प्रवास करणं आता शक्य होणार आहे. या सर्व लाईन्स मिळून मुंबई शहरातील एकूण मेट्रो नेटवर्क सुमारे 85.53 किलोमीटर पर्यंत पोहोचले आहे. पण ही वाढ फक्त मुंबईपुरतीच मर्यादित नाही, तर नवी मुंबईतही मेट्रोचा वेगाने विस्तार होतो आहे. नवी मुंबई मेट्रोचा बेलापूर ते पेंधर असा 11.1 किलोमीटरचा मार्ग आधीपासूनच कार्यान्वित आहे. नवी मुंबईतील प्रवास या मेट्रोमुळे अधिक सोयीस्कर आहे. या सर्व मेट्रो लाईन्सचा एकत्रित विचार केला तर मुंबई आणि MMR मधील मेट्रो नेटवर्कची एकूण लांबी आता 101.33 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे. भविष्यात नवी मुंबई एअरपोर्ट असेल, त्याचप्रमाणे मुंबईच्या विविध भागांमध्ये असेल, ही मेट्रोची कनेक्टिव्हिटी साधारण 350 किलोमीटर पर्यंत जाणार आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर हा आहे मुंबईच्या भविष्याचा आराखडा. वेगवान, सक्षम आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल करणारी मुंबई आता खऱ्या अर्थाने मेट्रो सिटी बनत आहे. हे केवळ यावर थांबत नाही, तर मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करून ती इंटिग्रेटेड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईकरांना आता प्रत्येक वेळी वेगळं तिकीट देखील काढावं लागत नाही. मुंबईत मुंबई वन या ॲपच्या माध्यमातून इंटिग्रेटेड तिकीट सिस्टम देखील मुंबईकरांना मिळते आहे, ज्यामुळे एकाच तिकिटावर विविध वाहतूक साधनांचा उपयोग करून इच्छित स्थळी उतरण्याची सुविधा मिळते आहे. यामुळे आता सर्वसामान्य मुंबईकरांना एंड टू एंड सोल्युशन उपलब्ध होत असून भविष्यात ही सुविधा अधिक जलद देखील होणार आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.